हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. करणार आहे कांद्याची भाजणी टाकून थालीपीठ. एकदम पौष्टिक आहे आणि सगळ्या याच्यासाठी लागणारे साहित्य. हे भाजणीचं पीठ घेतलंय मी आणि कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर वाटून घेतलंय. हळद आहे, भरपूर कांदा वापरायच्या याच्यात कांद्याचं थालीपीठ म्हटलं तर. आता आपण एक एक मिक्स करूया. याच्यात कांदा टाकूया पहिले. सगळा कांदा टाकायला. आता आपण कोथिंबीर टाकूया. कांदा भरपूर आणि कोथिंबीर भरपूर टाकली की ते थालीपीठला चव एकदम भन्नाट येते. त्यामुळे भरपूर कांदा आणि कोथिंबीरचा वापर करा. आणि हिरवी मिरची, लसूण याचा आपण जो बारीक पेस्ट करून घेतली ती टाकूया. आणि थोडीशी हळद टाकूया. आपण याच्या चवीनुसार मीठ टाकूया. आणि हे छान मिक्स करून घेऊ. जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आणि जास्त सैल पण नाही भिजवायचं, म्हणजे आपल्याला थापता येईल असं भिजवायचं. त्याच्यात आपण आता थोडं पाणी मिक्स करूया. भिजवलं आपण थालीपीठचं पीठ एकदम पोळून घेऊ. थोडंसं पाणी लावूया. आता आपण ते खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि पाणी लावून घेतलं. आता आपण असं छानपैकी थापून घेऊया. आपण हे थापून घेऊया. असं पाणी लावून थापून घ्यायचं. जरा आतमधपर्यंत शिजतं म्हणून होल करून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया. छान बघा कोरडं झालंय. आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊया, भाजून घेऊया. आता आपण पलटून घेऊया. छान झालंय बघा आपलं खरपूस. आता दुसऱ्या साईडने पण आपण छान खरपूस भाजून घेऊया. झालं की प्लेटमध्ये सर्व करूया. कांद्याचे थालीपीठ भाजणी टाकून केलेले कांद्याचे आणि भरपूर कोथिंबीर टाकलेले थालीपीठ रेडी आहे बघा. एकदम छान होतात, खुसखुशीत होतात. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.